नमस्कार. त्या सरोवरातल्या यक्षाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर युधिष्ठिर आता त्याच्या परीक्षेत पास झालाय. म्हणजे युधिष्ठिराला किमान त्या सरोवरातलं पाणी पिण्याचा अधिकार तरी प्राप्त झाला आहे आणि तोच तो यक्ष युधिष्ठिराच्या समोर उभा राहतो. उभा राहिल्यावरती तो त्याला म्हणतो, युधिष्ठिरा, मी तुझ्या उत्तराने प्रसन्न झालो आहे, माझं समाधानही झालं आहे आणि तू खरोखर धर्माचा अवतार आहेस याची जाणीव माझ्या मनात झालेली आहे. खात्री पटली आहे की तू अजूनही धर्माच्या मार्गावर आहेस. ज्याला काजळापेक्षाही काळं काय असतं तर तो कलंक याची जाणीव असते ना, तो धर्माच्या मार्गावर असतो. ज्याला सुवर्णापेक्षाही ज्ञानाचं मोल असतं ना, तो धर्माच्या मार्गावर असतो. ज्याला सत्य काय उमगलेलं असतं ना, तो धर्माच्या मार्गावर असतो. यक्षाला खात्री पटली आहे की युधिष्ठिर अजूनही एवढी संकट सोसल्यावर सुद्धा धर्माच्या मार्गावर आहे. आणि यक्ष त्याला म्हणतोय, युधिष्ठिरा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला एक वरदान देऊ शकतो. तुला मी जिवंत केलं ठेवलं आहेच आहे. आता तुझ्या गेलेल्या 4 भावापैकी एकाला मी जिवंत करू शकतो. तुलाच निवड करण्याची संधी देतो. मी तुझ्या कोणत्या भावाला जिवंत करू सांग. युधिष्ठिर एकही क्षण न थांबता तो म्हणतो, सहदेवाला जिवंत कर. यक्ष थोडासा आश्चर्यात पडतो. तो म्हणतो, अरे तू तुझ्या सामर्थ्यशाली भीमाला जिवंत कर म्हणू शकला असतास, तुला युद्धात उपयोगी पडणार आहे. तू अर्जुनाला जिवंत कर म्हणू शकला असतास, तो तुला युद्धात खूप मोठी मदत करणार आहे. मग तू सहदेवाला जिवंत कर असं का म्हणालास? युधिष्ठिराचं उत्तर खूप छान आहे. तो म्हणतो, तुला सहदेव पराक्रमी नाही असं का वाटतंय? त्याचाही मोठा पराक्रम आहे, एक. आणि दुसरं, माझ्या पित्याला 2 पत्नी आहेत. एक कुंती जी माझी माता आहे आणि दुसरी माद्री जी सहदेवाची माता आहे. कुंतीच्या 3 पुत्रांच्या पैकी एक मी जिवंत आहे, पण माद्रीच्या पुत्रापैकी या दोघांचा मृत्यू झाल्यामुळं कोणीही जिवंत राहणार नाही. माझ्या दुसऱ्या मातेचा एक पुत्र तरी जिवंत असल्याचं समाधान मिळालं पाहिजे. माझ्या आईला आपला मुलगा जिवंत असल्याचं समाधान मिळेल, तसं माझ्या पित्यासोबत सती गेलेल्या माझ्या दुसऱ्या मातेला तिचाही एक पुत्र जिवंत आहे याचं समाधान लाभलं पाहिजे. म्हणून तू सहदेवाला जिवंत कर. त्याला जिवंत केलं तरी पुरेसं आहे. यक्ष प्रसन्न होतो. तो म्हणतो, अरे वा, जिंकलंस युधिष्ठिरा, जिंकलंस. तू माझ्या मनाला जिंकलंस, सगळ्याला जिंकलंस. आता मी तुझ्या याच वृत्तीमुळं तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या सगळ्याच भावांना जिवंत करण्याचं वरदान तुला देतोय. आणि क्षणार्धात सगळीच युधिष्ठिराची 4ही भाऊ जिवंत होऊन उभी राहतात. युधिष्ठिराला हे वरदान मिळाल्याबरोबर तोही प्रसन्न होतो आणि आता खरी वेळ असते ती यक्षाचं खरं रूप कळण्याची. यक्षाचं रूप त्यागून आपल्या मूळ रूपात युधिष्ठिराच्या समोर येतो आणि ते असतात साक्षात धर्मराज. धर्मराज ज्याचे मानस पिता आहेत, युधिष्ठिराचे मानस पिता. आणि ते सांगतात, वत्सा, तू धर्माच्या मार्गावर आहेस हे वारंवार सिद्ध केलेलं आहेस. अजूनही तुझ्या मनातला धर्म गेलेला नाही आणि तो कधीही जाणार नाही हे तू वारंवार सिद्ध केलेलं आहेस. त्यामुळंच तुझ्यावर मी प्रसन्न झालेलो आहे. तुला सगळ्या आशीर्वादांनी मी भारित करतोय. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील. तू तुझ्या धर्माच्या शक्तीवरच सगळी भयंकर युद्ध जिंकशील. ती धर्माच्या आधारावरच कर. युधिष्ठिराला उगाच यमधर्म नाहीत म्हणत. असं म्हणतात की महाभारताच्या युद्धामध्ये युधिष्ठिराचा रथ हा जमिनीच्या वरून चालत होता, 4 बोटं वरून चालत होता. कारण युधिष्ठिराची शक्तीच तशी होती, ती धर्माची शक्ती होती आणि त्या धर्माच्या शक्तीमुळेच युधिष्ठिराचा रथ हा जमिनीच्या 4 अंगुल वरून चालत होता. या सगळ्या कथेतून या पांडवांच्याकडं एक अजून शिक्षा मिळालेली आहे. घाईत काही करायचं नाही, समजून घ्यायचं. दुसऱ्याचा अधिकार असेल तर तो हिरावून घ्यायचा नाही. दुसऱ्याचा अधिकाराला आपण आपल्या बळाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही. एवढंच काय तर आपल्याला ज्ञान सुद्धा मिळालं पाहिजे. एकूणच वनवासाचा कालावधी
म्हणजे माझा तर दावा असा आहे की हा सगळा वनवासाचा कालावधी पांडवांच्या ज्ञानामध्ये भर घालणारा होता. त्यांना फिरायला लावून सगळं जग समजणारा होता, ऋषीमुनींची भेट घडवणारा होता, ज्ञान मिळवणारा होता, भक्ती समजायला भाग पाडणारा होता, शस्त्र मिळवणारा होता, शास्त्र समजवणारा होता आणि ईश्वराच्या अधिकाधिक सानिध्यात नेणारा होता. म्हणजे खरा कृष्ण कुठे कळला असेल पांडवांना तर तिथे कळलाय, वनवासात कळलाय. कृष्णाचं महत्व काय आहे, तो किती शक्तिशाली आहे आणि तो काय काय घडवून आणू शकतो याची जाणीव सुद्धा वनवासाच्या काळामध्ये पांडवांना झालेली आहे. आता पांडव पूर्णतः ज्ञानी झालेले आहेत, शस्त्र संपन्न झालेले आहेत, शास्त्र संपन्न झालेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या कला आत्मसात झालेल्या आहेत आणि वनवासाचा कालावधी संपत चाललेला आहे. आता मात्र ही शेवटची कथा पार पडल्यावरती अजून 1 वर्ष पांडवांना घालायचं आहे आणि ते अज्ञातवासामध्ये घालायचं आहे. आता असा अज्ञातवास की जो पांडवांना कुठेतरी अशा ठिकाणी दडून राहायचं आहे जिथे कोणी शोधू शकणार नाही, नुसतं शोधू शकणार नाही, तर आपलं अस्तित्वही ओळखता येता कामा नये. पांडवांच्या समोर अनेक पर्याय आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जायचं का, वेगवेगळ्या राज्यात जायचं का, कारण हे 5 आणि द्रौपदी 6वी या सगळ्यांना एकत्रित कुठे राहता आलं तर ते 6 जणांचं अस्तित्व लपून राहणारं नव्हतं, अजिबात लपून राहणारं नव्हतं. 6 जणांनी एका ठिकाणी थांबल्यावर कोणीतरी नवे 6 आले, त्यात एक स्त्री आहे, हे कळलं की संपलं, हे कळता कामा नये. मग एका ठिकाणी राहायचं असेल तर आपल्या ओळखी सुद्धा वाटल्या नाही पाहिजेत. म्हणजे या 5 जणांच्या एकमेकात ओळखी आहेत, हे एकमेकांचे संबंध आहेत असंही वाटता कामा नये. अशी जागा निवडली पाहिजे आणि मुख्य म्हणजे असं राज्य, असा भूभाग निवडला पाहिजे जिथे दुर्योधनाची नजर पडणार नाही. कारण अज्ञातवास, वनवासापेक्षा अज्ञातवास कठीण आहे. आता त्या ठिकाणी जातानाही कळलं नाही पाहिजे की तिथे जात आहेत, मग शोधायला कारण नको, अज्ञातवास तोडता नाही आला पाहिजे. कारण तुटला की पुन्हा 12 वर्ष वनवास आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पांडव काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे आणि तो निर्णय सुद्धा खूप रंजक असणार आहे. अज्ञातवासात देखील यांचा त्रास कमी होणार नाहीये, पण तो सुसह्य होईल कारण ते शस्त्रशास्त्र विद्या संपन्न झालेले आहेत. नमस्कार.